हे काय करताय तुम्ही किचन मध्ये? रवा केक बनवताय का? रवा केक बनवतोय. आता कशाला? असंच खायला. याने सांगितलं ना? हा, याने सांगितलं याने. तर मी बाहेर बसली होती आणि दोघं जण आतमध्ये आली. म्हटलं बघूया काय करतायत आतमध्ये, यांचं काय चाललंय किचन मध्ये. तर बघते तर यांचं केक बनवायचं चाललंय, रवा केक. तर बघली आपण रेसिपी दाखवूया. मग काय काय टाकतेस ते सांग मग तू त्यांना. हा, काय काय घेतलंय ग बबली? एक एक वाटी आहे हे सगळं? हा, हे मेल्टेड बटर आहे. कुठल्या वाटीने मोजून, म्हणजे दुसऱ्या वाटीने मोजून घेतलेत का? नाही, हेच जी वाटी आहे त्यानेच. अच्छा. काय काय आहे हे? साखर, हे काय आहे इकडे? दही, रवा आणि हे मेल्टेड बटर. मेल्टेड बटर. रवा आपला साधा ना की बारीक? नाही, नॉर्मल वाला. तर आता याच्यामध्ये तुम्ही बघाल किती काय काय टाकते. पहिले तिने बटर घेतले आणि आता टाकली आहे साखर. होय ना? साखर आहे ना? हो. आणि ते काय करायची त्याच्यामध्ये? मिक्स करायची आणि दही टाकायचं. आता काय टाकते? दही. साखर तू अर्धीच टाकलेस, मग बाकीची नंतर टाकायची. म्हणजे बटर, साखर आणि दही फेटून घ्यायचं. हा. आणि त्याच्यामध्ये काय रवा भिजवायचा. हो. आणि किती वेळ ठेवायचा? 30 मिनिट्स, अर्धा तास ठेवायचा. आता काय टाकलंस? रवा टाकला, दूध टाकलं आणि साखर. हा, ती उरलेली होती ती पण टाकली. दूध किती टाकलं? हे 1/4 कप होत आहे. आता काय हे 30 मिनिटं ठेवायचं. हा, थोडं मिक्स करायचं चांगलं आणि 30 मिनिट्स रेस्ट करायचं. अजून बाकी काय याच्यामध्ये? इनो, सोडा, बेकिंग सोडा टाकायचा आणि व्हॅनिला एसेन्स टाकायचा. तो कधी? नंतर. तर अशा तऱ्हेने हिने इथे रवा केकचं बॅटर बनवून ठेवलंय. ते आता 30 मिनिटं झाकून ठेवूया ना. आता इथे आपण हे बॅटर झाकून ठेवलं होतं, याला 30 मिनिटं झालेत. आता काय करायचं ग? ह्याला आता चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं आणि मग ह्याच्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा, अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायचं आणि परत एकदा मिक्स करायचं. आणि आता मी व्हॅनिला एसेन्स घालते थोडा. तो किती टाकायचा? 1 चमचाभर. हा. मी या केक टीनला ऑइलने ब्रश करून घेतलंय आणि थोडासा मैदा डस्ट केलाय. आणि आता आपण हे बॅटर ह्याच्यामध्ये पोर करूया. या केक टीनला आपण थोडंसं टॅप करून घेऊया, म्हणजे एअर बबल्स असतील तर निघून जातील. मी या टोपाला 10 मिनिट्स आधी प्रीहीट करायला ठेवलेलं गॅसवरती. आता आपण हा केक टीन ठेवूया त्यात आणि आता हे झाकण ठेवूया आणि ह्याला 30 मिनिट्ससाठी बेक करूया. तर हा केक इथे 1.5 तास बेक करून घेतलाय स्लो गॅसवरती आणि आता बाहेर काढलाय. छान स्पॉन्जी झालाय. आता थंड झाल्यानंतर तुम्हाला दाखवते कसा झालाय तो. केक झालाय आणि तिने काढून घेतलाय. काढताना थोडंसं इथे तुटलंय, पण झालाय छान स्पॉन्जी. हे बघा